नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा खायला अगदी मस्त वांगे भात। वांगे भात रात्रीच्या जेवणामध्ये किंवा टिफिनमध्ये अतिशय सोपा पर्याय आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता खायला अगदी मस्त रुचकर वांगे भात कसा बनवायचा ते आता आपण पाहू। वांगे भात बनवण्यासाठी इथे आपण वांगे उभे चिरून घेतले आहेत। चिरलेले वांगे काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये घातले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, ओला किंवा सुका नारळ, मूठभर कोथिंबीर घेतली आहे। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखे वाटून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता वांगे भातासाठी वाटण वाटून तयार आहे। या वाटणामुळे वांगे भाताला छानशी चव येते। रोजच्या वापरातले 1 कप तांदूळ 10 ते 15 मिनिटं भिजत घातले आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 2 पळी तेल घातले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे। कढीपत्ता घालायचा आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला 2 ते 3 मिनिटं एकसारखा तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। 1 चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। 1 चमचा धने पावडर घालायची आहे। मसाले करपू नये म्हणून 1 ते 2 चमचे पाणी घालून मसाले तेल सुटेपर्यंत छानसे परतून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। उभे चिरून घेतलेले वांगे घालायचे आहेत। भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत। सर्व साहित्य एकसारखे उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आहे। 1 कप तांदळाला 2 ते 2.5 कप पाणी घातले आहे। पाणी तुम्ही गरम करूनही घालू शकता। कसुरी मेथी आवडीनुसार तुम्ही घालू शकता। कुकरचे झाकण बंद करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत वांगे भात मंद आचेवर छानसा शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून कुकर गार करण्यासाठी ठेवून देऊ। कुकर गार झाला आहे। वांगे भात शिजून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे गरमागरम वांगे भात। वांगे भात तुम्ही रायत्याबरोबर किंवा पापडाबरोबर सर्व करू शकता। वांगे भातावर बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेले सुके किंवा ओले खोबरे तुम्ही घालू शकता। वांगे भात सर्व करताना 1 चमचा साजूक तूप घालून वांगे भात सर्व करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।